तर नमस्कार, मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आधी मी तुमच्यासोबत मसाला पापड शेअर केले, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते कटोरी पापड चाट। तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती। तर सगळ्यात आधी मी इथे लिज्जत पापड घेतले, तुम्ही कोणतेही पापड घेऊ शकता। मी इकडे 2 घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। इथे मी ॲक्च्युली रेड चटणी इन्स्टंट बनवणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी इथे थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे। त्याच्यात जेवढा टोमॅटो सॉस घेतला तेवढंच पाणी टाकलं, साखर टाकली आणि मिरची टाकली आणि थोडंसं ओव्हनमध्ये हीटसाठी ठेवलं होतं 30 सेकंडसाठी। तर आपली ही रेड चटणी रेडी आहे। मिरची घेतली आहे थोडीशी, थोडासा चाट मसाला आणि ही दही फेटून घेतली आहे मी। इथे अर्धा कांदा घेतला आहे, अर्धा आणि सेव घेतले। तर सगळ्यात आधी हा पापड आपण असा हलका भाजून घेणार आहोत, थोडेसे बबल येतपर्यंत। पापड तुमचा नरमच राहू द्या। असा हलका पापड भाजून घ्या। तुम्ही असं कोणत्याही कपड्याने त्याला दाबून भाजू शकता। बारीक फ्लेमवर भाजा। याला बबल येतपर्यंत असे भाजून घ्या। पापड सॉफ्टच आहे आणि आता आपण याला थोडंसं कटोरीचं शेप देऊया। असं पापड गरम असतानाच याला असा कटोरीचा शेप द्या, म्हणजे तो कटोरीचा शेप प्रॉपरली येईल। तर हा पापड असा रेडी झालाय। याच्यामध्ये मी तुम्ही बघितलं असेल वाटी ठेवली आहे गरम गरम असतानाच, म्हणून याला असा शेप आलाय। तर आता आपण याला डेकोरेट करूया। तर मी साईडला पापड भाजून घेतलाय, त्याचे तुकडे टाकले। टाकते थोडा कांदा, थोडं टोमॅटो, कोथिंबीर, दही, रेड चटणी, परत थोडीशी दही, आता टाकणार आहे थोडी मिरची पावडर, चाट मसाला, शेव, परत थोडीशी दही आणि परत थोडेसे सेव। तर हा आपलं पापड कटोरी चाट रेडी आहे, तुम्ही बघू शकता। खूपच टेस्टी दिसतं हे आणि खायला तर अप्रतिम लागतं। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।